आपल्या भारत देशाचे कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज चौहानजी, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांतदादा पाटील, माणिकराव कोकाटे, भरत गोगावलेजी, प्रधान सचिव कृषी विकासचंद्र रस्तोगी, सूरज मांढरे, जितेंद्र डुडी, कविता द्विवेदी, गजानन पाटील, संजय वाघ, दत्तात्रय गावसाने, संजय काचोळे, डॉक्टर महानंद माने, सूरज मडके, नवी दिल्लीहून आलेले डीडीजी आयसीआरचे एस.के. सिंग, अनिल मेहर, सर्व सन्माननीय उपस्थित सुपर ज्युरीचे मेंबर, इन्क्युबेशन पार्टनरचा ज्यांचा आज आपण सन्मान केलेला आहे ते सगळे सत्कार मूर्ती, तसंच उपस्थित सर्व आमच्या भगिनी लाडक्या, तसंच शेतकरी बांधव, युवा संशोधक, पत्रकार मित्र, कृषी विभागाचे आणि राज्य सरकारच्या विविध विभागाचे उपस्थित असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि बंधू भगिनींनो, आज खरं तर तिसरा दिवस. आज राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि देशातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकेथॉन पुणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज खरं आपण जमलो. मी तुमचं सर्वांचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान साहेबांच्या सहित आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पुणे तसं बघितलं तर महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजधानी आहे. शेतीच्या क्षेत्रात पण पुण्याने नेहमीच नवनवीन प्रयोग करून राज्याला, देशाला, कृषी क्षेत्राला पुढे नेण्याचं काम केलंय आणि आपल्या देशाच्या शेती प्रगतीला दिशा आणि गती देण्याचे अनेक प्रयोगशील शेतकरी, हे संशोधक, तंत्रज्ञ, कृषी संस्था, कंपन्या आज पुणे आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याचं त्यांचंही या राज्याच्या कृषी प्रगतीमध्ये खूप मोठं योगदान आहे. मी थोडंसं पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बहुतेकांना माहिती आहे, पण पुण्याच्या शेती प्रगतीचा पाया 400 वर्षापूर्वी म्हणजेच 1936 मध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी स्वतः घातला. त्यावेळेस दुष्काळी, ओसाड आणि उद्ध्वस्त पुण्याच्या भूमीमध्ये बाल शिवाजी महाराजांच्या हातानं सोन्याचा नांगर चालून इथं कृषी क्रांतीला सुरुवात झाली. ती 400 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये भीमा निरेचं परिसर असेल, पुणे, सुपे, वाई, इंदापूर, परगण्याची जहागिरी असेल, त्याच्यामध्ये दुष्काळी, ओसाड, उद्ध्वस्त पुण्यात शेती फुलवण्याच्यासाठी, त्याच्यामध्ये समृद्धी आणण्यासाठी हा निर्धार त्यावेळेस राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केला आणि तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी बाल शिवबाच्या हाताने पुण्याच्या शेती प्रगतीच्यासाठी सोन्याचा नांगर चालवण्याची घटना प्रतिकात्मक असली तरी त्या घटनेनं पुण्याच्या देशाच्या शेती प्रगतीचा पाया घातला आणि तिथून खरी सुरुवात कृषी प्रगतीला घोडदौड, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो, त्याच्या माध्यमातून प्रगत, शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध, किफायतशीर शेती करण्यापर्यंत येऊन पोहोचली. आणि या वाटचालीमध्ये आपण जर बघितलं तर अनेकांचं योगदान आहे. त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आज हा समारोप होत असलेल्या पुणे ॲग्री हॅकेथॉनचं यशस्वी आयोजन सुद्धा या वाटचालीतला तसं बघितलं तर एक महत्वाचा आणि क्रांतिकारक टप्पा हा आमच्या कृषी विभागाने, त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, बाकीच्या सगळ्या आमच्या टीमनी केलेला आहे. देशातील ही पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी हॅकेथॉन आहे. तिचं आयोजन करण्याची संधी आणि सहकार्य हे केंद्र सरकारने, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान साहेबांनी आणि त्यांच्या डिपार्टमेंटनी केलं. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देखील देतो. या हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नुसते आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या नाही, देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून, मी मागे उद्घाटनालाही सांगितलं, फार जम्मू काश्मीर राज्यात इथं आहे प्रतिनिधी, माझे तामिळनाडूचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी इथं आलेले आहेत आणि या सर्वांनी मिळून 550 स्पर्धकांनी अर्ज इथं केलेले होते. काही देशाबाहेरचे पण होते
आणि त्यापैकी 125 स्पर्धकांनाच आपण यावेळी संधी देऊ शकलो. मला सांगण्यात आलं की अपवाद वगळता सर्व स्पर्धकांच्या संकल्पना ह्या अतिशय चांगल्या होत्या. त्यांनाही येणाऱ्या काळात वेगळ्या मंचावर संधी देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील, राज्य सरकारचा राहील, कृषी विभागाचा राहील. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून आहे आणि कोविडसारख्या संकट काळात जेव्हा इतर क्षेत्र ठप्प झालेली होती तेव्हाही राज्यानं कृषी क्षेत्र प्रगती करत होतं. देशामध्ये देखील अर्थव्यवस्थेला बळ देण्याचं काम देखील त्याच काळात ह्या कृषी क्षेत्रांनी केलं. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्याला, शेती क्षेत्राला, शेतीपूरक उद्योगाला बळ देण्याचं आपलं सगळ्यांचं धोरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेच मंत्रिमंडळातले सहकारी, आमचा सगळ्यांचा सातत्याने तोच प्रयत्न असतो. त्या एकंदरीतच अलीकडं निसर्गाचा असमतोल आहे. मी आत्ताच चव्हाण साहेबांना सांगत होतो की आमच्या मे महिन्यात शेवटी पाऊस एवढा पडला की वर्षाची सरासरी काही भागामध्ये त्या पावसाने कव्हर केली आणि त्याच्यामुळं हे सातत्याने वाढणारी लोकसंख्या, आपल्या कृषी क्षेत्राच्या समोर अनेक आव्हानं आहेत. त्याच्यामध्ये नागरीकरण, औद्योगिकरण, शेती जमिनीचं कमी होणारं प्रमाण, पाण्याची कमतरता, निसर्गाचा असमतोल, शेतीसाठी आता मनुष्यबळाची कमतरता भासायला लागलेली आहे. शेतीचा वाढता खर्च हा आता आपल्या बळीराजाला झेपत नाहीये आणि त्याचा सामना करत कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी खताचा वापर करून कमी खर्चात कशी माझ्या शेतकऱ्याला किफायतशीर शेतीचं ज्ञान, तंत्रज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचवता येईल, ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी उत्कृष्ट बी बियाणं व बदलत्या काळानुरूप शेती पद्धतीमध्ये काही बदल करायचे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. ही गरज भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायदेशीर शेतीला दिशा देण्याचं काम पुणे ॲग्री हॅकॅथॉननी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक वेगळंच समाधान आम्हाला आहे. मी मागेच सांगितलं, ही सुरुवात आहे. पुढे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हॅकॅथॉन भरू आणि त्याचा ह्या एकंदरीतच हा सामना करत असताना कृषी प्रगतीमध्ये एआयचा वापर, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकी, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, खताचं व्यवस्थापन, कीड निर्मूलन, उत्तरेकडच्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात पीक काढल्यानंतर उरलेलं खोड जाळलं जातं, त्याच्यातून धुराचं प्रदूषण होतं. आपल्या इथंही पाचट जाळतात, त्याचा त्रास तिकडं तर दिल्लीपर्यंत होतो, आपल्याकडे नागरिकांना होतो आणि ते टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कचऱ्याचं व्यवस्थापन, शेतीचं अर्थशास्त्र, शेती आणि बाजारपेठचा ग्राहक यांच्यात थेट संपर्क यंत्रणा, इतर अनेक विषयांच्या संबंधित प्रश्न, त्यावर उपाय, नवीन प्रयोग, आगळ्या वेगळ्या संकल्पना ह्या खरं तर ह्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. आपण सर्वांनी त्या गेले 3 दिवस पाहिल्या, अनुभवल्या. आज कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, बाकीच्या सहकाऱ्यांनी पण त्या पाहिल्या. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार, कृषी विद्यापीठं, स्वयंसेवी संस्था, शेतकरी बांधव सर्वांनी मिळून करायचं आहे. त्यातही आपण यशस्वी होऊ याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. आज जे काही विजयी हॅकॅथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण केलं, त्यांना पारितोषिकं दिली आणि त्याच्यात बऱ्याच अंशी त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि हॅकॅथॉनच्या निकषानुसार ज्युरीच्या मान्यवरांनी ज्यांच्या संकल्पना चांगल्या होत्या, सगळ्यांच्या चांगल्या होत्या, परंतु शेवटी कुणाला निवडावं लागतं, त्यातल्या त्याच ज्यांच्या चांगल्या होत्या त्यांना विजेते, उपविजेते म्हणून निवडलं. ज्यांना आज पारितोषिक मिळालं, ज्यांचा सन्मान केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केला, त्या सर्व विजेते, उपविजेत्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता पण मी यशस्वी कामगिरी करता शुभेच्छा देतो. स्पर्धेत यश अपयश असतं, जय पराजय असतो, त्याच्यामध्ये कोणताही पराजय अंतिम नसतो. स्पर्धेत जिंकण्या इतकं लढणं, सहभाग घेणं महत्वाचं असतं आणि ह्या हॅकॅथॉनच्यासाठी अर्ज केलेल्या 550 मध्ये निवड झालेल्या 125 स्पर्धकांचं पण मी अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांच्या सहभागाशिवाय हे पुण्याचं
हॅकेथॉन यशस्वी होऊ शकलं नसतं. तुमच्या संकल्पनांवर आणखीन काम करण्याची गरज आहे. ते काम यापुढे देखील तुम्ही करत राहा. नवनवीन प्रयोग करा. शेतकऱ्यांशी नातं ठेवा. स्पर्धेतल्या यशाबद्दल कामातलं सातत्य हे खूप महत्वाचं असतं. ते सातत्य तुम्ही सर्वांनी राखावं अशी केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेब आणि आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. आमची सर्वांची इच्छा आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं. मला माहिती आहे माझ्यानंतर मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचं भाषण ऐकायला सगळे आपण आतुर आहात. परंतु मी चव्हाण साहेबांना सांगू इच्छितो, सम्माननीय शिवराज सिंह चौहान साहब, आप आज इस समारोह के लिए देश के कृषि मंत्री के नाते विशेष रूप से उपस्थित हो. उसी के साथ साथ आप लंबे समय तक मध्य प्रदेश के मुख्यमंत्री भी रह चुके हैं. महाराष्ट्र और मध्य प्रदेश का नाता रिश्ता बहुत पुराना रहा है. ग्वालियर के शिंदे, इंदौर के होलकर, देवास के पवार जैसे कई वीरों ने मध्य प्रदेश की धरती पर अपने धैर्य, शौर्य, पराक्रम के परचम लहराए. वहां के मिट्टी की रक्षा और लोगों की सेवा की है. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जैसी विश्व की सर्वकालीन सर्वश्रेष्ठ शासक महाराष्ट्र में जन्मी और मध्य प्रदेश में अपने जनहितों को कार्य की बुलंदी स्थापित की. मध्य प्रदेश की धरती से पुण्यश्लोक अहिल्यादेवी ने पूरे भारत भर विकास कार्य किया. इस साल हम उनकी त्रिशताब्दी जयंती मना रहे हैं. मैं पुण्यश्लोक अहिल्यादेवी के चरणों में अपने श्रद्धा सुमन अर्पित करता हूं. आप सभी को उनके त्रिशताब्दी जयंती वर्ष की ढेर सारी शुभकामनाएं भी देता हूं. आदरणीय शिवराज सिंह चौहान जी को आज मैं दो बातों के लिए आपको विशेष धन्यवाद देना चाहता हूं. पहला धन्यवाद इस समारोह में उपस्थित रहे इसलिए, और दूसरा धन्यवाद अधिक महत्वपूर्ण है ऐसा मुझे लगता है. मध्य प्रदेश के मुख्यमंत्री रहते हुए आपने अपने मध्य प्रदेश में मुख्यमंत्री लाडली बहना योजना शुरू कर आपने हमें लोगों का दिल जीतने की राह दिखाई. उस राह पर चलकर ही हमने महाराष्ट्र में मुख्यमंत्री लाडली बहन योजना लाई. उस योजना के बदौलत हमने राज्य के लोगों का विश्वास, बहनों को दिल जीता और दिल ऐसा जीता कि हमारे बहनों ने दिल खोलकर महायुति को, सभी हमारे कैंडिडेट को वोट दिया. हमारे बैलेट बॉक्स बहनों के वोटों से भर गए. पिछले महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन में राज्य के 288 में 236 सीटें जीतकर हमने राज्य में आज तक की सबसे बड़ी जीत हासिल की. आज राज्य में महायुति की एक मजबूत सरकार कार्य कर रही है. हमें सत्ता में लाने का श्रेय कहीं ना कहीं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से आपको भी जाता है. हमें विजय की राह दिखाने के लिए चौहान साहब हम सभी आपको शुक्रगुजार है. आपका धन्यवाद. मैं और ज्यादा आपका टाइम नहीं लूंगा. मैं अभी मुझे याद मालूम है कि सीएम साहब और हमारे एग्रीकल्चर मिनिस्टर आपके साथ बात करने वाले हैं. परंतु ह्या हॅकेथॉन मधून निश्चितपणे आपण नवे विचार, नवे नेतृत्व, नव भविष्य घडेल अशा प्रकारचा विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये. यामध्ये सर्वांनीच खूप मनापासून योगदान दिलं. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी डुडी असतील, त्यामध्ये बाकीचे सगळे आमचे कृषी विभागाचे सहकारी असतील, आमचा सगळा कृषी विभाग असेल, त्याचे मंत्री असतील, फलोत्पादन मंत्री असतील, त्याचे सचिव, सगळेच जण ह्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये ज्याला आपण मराठीमध्ये जीव ओतून काम केलं म्हणतो तशा पद्धतीनं काम केलं. आणि म्हणून हे सगळं आपण 3 दिवस उभं करू शकलो. ह्याचा खूप चांगला परिणाम अतिशय माझ्या बळीराजाला आर्थिक ताकद मिळण्याच्या करता, त्यांच्या सगळ्या ह्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता व्हावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील आपल्या देशातल्या बळीराजाला त्याच दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पण तेच स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्याच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि तिथला बळीराजा, तिथला शेतकरी कुठं कमी पडणार नाही याबद्दलचा विश्वास व्यक्त करतो. आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.